वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी अहो आता ही बातमी ऐकली ना की निगमांच्या घरचे बघा पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर कसा तडफड 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 करतो ना तसे करणार आहेत. बातमी तशी आहे ना. अरे हे तर कोणीतरी प्रकाशरावला काहीतरी गिफ्ट द्यायला लागलं. आजचाच मलिदा खातो त्यो. हा काय हो, मी विचारलं होतं तेव्हा तुम्ही म्हणले होते तुमचे आत्याचे मिस्टर एकदम चांगलेत म्हणले होते ना. म्हणे म्हणजे चांगले आहेतच ते. तुम्हाला अजून ते चांगले वाटू राहिले. अहो मी सांगू राहिले ना, मी माझ्या डोळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ती क्लिप पाहिली, त्यात तेच होते. तर तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? तुम्ही त्यांच्यावरच विश्वास ठेवणार आहे का? नाही बरोबर, तुम्ही म्हणा त्यांच्यावरच ठेवणार विश्वास, ते नात्यातलेत ना तुमच्या, त्यांच्यावरच विश्वास असणार, माझ्यावर कशाला असेल. नाही ठीक आहे, आता काय तुम्ही एवढं म्हणून राहिल्या तर असतीलही प्रकाश मामा, पण ते तुम्हाला वाटू राहिलं तसं नसेल. अरे ते नसलच तसं काही. ते मिठाईच्या बॉक्स मध्ये मिठाईच असणार. कशावरून म्हणजे आता काय बॉम्ब घेऊन फिरणार आहे का प्रकाश मामा? आणि काय हो, नाही म्हणजे एवढं तुम्ही आमच्या प्रकाश मामाला बोलू राहिल्या, तुमचे चंद्रकांत काका काय धुतल्या तांदळाचे आहेत का? नाही म्हणजे बरोबर आहे, ते दोघं पण तसेच आहेत म्हणा. ठीक आहे, झालं तर झालं. आता तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही तुमची लीला काका आहे ना, त्यांच्या मोबाईल मधून ती क्लिप मला फॉरवर्ड करा, आणि फॉरवर्ड झाली ना की लगेच ती डिलीट करून टाका. मी का करू? तुम्ही का नाही काही काम करत? म्हणजे तुम्ही मलाच सांगता, मी बघत आले ना आतापर्यंत, तुम्ही फक्त सांगता, तुम्ही करत काहीच नाही. सगळी कामं तुम्ही माझ्याकडनं करून घेता. तुम्ही हो पहिल्यापासून असंच आहे. हो बरे आहात ना तुम्ही, काही काय बोलू राहिले. आता मी जाऊ का तुमच्या लीला काकाकडे, का तुमच्या चंद्रकांत काकाकडे जाऊ कागदपत्र द्या म्हणायला? आता घोळ कोण घालू राहिलं? तुमच्या घरातले घालू राहिले ना. आता मी तुमच्या घरी येऊन ते घोळ निस्तरू का? माझ्या घरच्यांनी केलं आहे का? नाही करू राहिले काड्या, तुमच्या घरचे करू राहिले. सगळं तुम्हालाच करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, लग्नाला नाही कोण म्हणलं? तुम्ही. तुमच्यामुळे सगळं सुरू झालं आहे, म्हणून हे तुम्हालाच निस्तरावं लागणार आहे. आता मी एकटी करत होती हे सगळं, माझ्या एकटीमुळे होऊ राहिलं हे. मला काही काम नाही, तुम्ही मोठे कामाचे, मी बिनकामाची बसली इथे. बघा तुम्ही आता अतिशयोक्ती करू राहिले. मी असं काहीच म्हणलो नाही, पण हे झालंय तुमच्यामुळे, एवढं मात्र खरं. अच्छा बरोबर, माझ्यामुळेच झालं हे सगळं, माझ्यामुळेच झालं. कारण
माझं अनुष्कावर प्रेम आहे म्हणून मला हे लग्न नको होतं. अगदी बरोबर आहे, मी लग्न मोडलं कारण माझं अनुष्कावर प्रेम आहे. अगदी बरोबर ठीक झालं. आहे ठीक आहे, जे झालं त्याला दोघे जबाबदार आहे. तरीही मी सॉरी म्हणतो. तरी म्हणजे आता काय भांडण करणार आहे का तुम्ही याच्यावर माझ्याशी? तरी भांडू कुठं आलो मी? सॉरी म्हणून आलो ना. सॉरी. ठीक आहे, सॉरी. आता तुम्ही कशाला सॉरी म्हणून राहिला? मी म्हणलोय ना सॉरी. हा मग मी पण म्हणू राहिले ना सॉरी. अरे पण मी म्हणल्यावर कशाला म्हणून राहिल्या सॉरी? आपण म्हणजे फक्त तुम्हीच सॉरी म्हणू शकता का? मी नाही म्हणू शकत सॉरी. असं कधी म्हणलो मी? असंच होतं ना त्याचा अर्थ. म्हणजे तुमचं सॉरी सॉरी, माझं सॉरी काहीच नाही. बरं ठीक आहे, तुमचं सॉरी ओके, माझं सॉरी कॅन्सल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता सॉरी पण नाही, म्हणजे फक्त मीच सॉरी. वा, हे बरं. अरे तुम्ही सॉरी तुम्ही का वाकडे शिरू राहिले हो गा? ठीक आहे, दोघे सॉरी. दोघही सॉरी. बरं आहे, आपण हे आता घरच्यांसारखंच भांडायला लागलो. हा ना, म्हणजे हे त्यात हे आता क्लिपचं नवीन कारण. टोमना नका मारू. मी म्हणलं ना, मी करते सेंड तुम्हाला क्लिप. टोमना कशाला उगाच. नाही, टोमना नाही मारू राहिलो मी. टोमना कुठं मारू राहिलो? फक्त ते सेंड केलं ना की मग डिलीट करा क्लिप. हा करते ना. अजून हा, अजून डिलीट केली ना की लगेच मला कॉल करून सांगा डिलीट केली म्हणून. अच्छा. फोन पण करते. अजून काय करू तुमच्यासाठी? एक मिनिट. नाही, हे तुम्ही विचारू राहिल्या की माझी मजा घेऊ राहिल्या? नाही नाही, मजा कशाला. विचारू राहिली मी. खरंच विचारू राहिली. सांगा काय करू अजून? नाही ठीक आहे, एवढं केलं तरी पुरे आहे आपल्याला. आपल्याला आपल्या दोघांसाठी म्हणलो. आपल्याला. आता याच्यावर पण ऑब्जेक्शन आहे का तुमचं? दोघांसाठी म्हणलो आपल्याला. तुम्ही नाही, आपल्याला. सगळं लबाडाचं अवतान आहे सगळं. मलाच माहित नाही कसं झालं हे असं. कसं झालं म्हणजे? सगळं काही नीट तपासलं होतं तुम्ही? कागदावर सह्या नाहीत असं कोण बोललं होतं? तुम्ही बोलले होते. अहो मीच म्हणलं होतं, पण खरं सांगतो दाजी, सही नव्हतीच. अहो सही नव्हती म्हणे. ऑनलाईन कसं काय दिसू राहिली मग सही? तेच तर कळून नाही राहिलं ना मला. कळू नाही राहिलं म्हणे. ऐन टायमाला साहेबापुढे तोंडावर पडलो ना मी. सॉरी. म्हणजे सॉरी म्हणून आता काही फरक पडणार आहे का? फरक पडणार आहे का सुनील राव? मी सगळ्या ऑफिसभर सांगितलं कागदावर सह्या नाहीत, फर्जी डॉक्युमेंट आहे म्हणून. साहेबांनी सगळे डॉक्युमेंट चेक केले, सह्या दिसल्या तिथं. तोंड घाशी पडल्यावर मला काय वाटलं ना, तुम्हाला नाही कळणार. अहो आता सुनीलने काय मुद्दाम केलं का? नाही ना. मग मी मुद्दाम केलं असं म्हणलो? मुद्दाम केलं असं म्हणलो मी? तुम्ही अशी नेहमी वाकड्यात कोण जाता हो? अरे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, मी फुल कॉन्फिडन्स मध्ये ऑफिसमध्ये सांगितलं ना कागदावर सह्याच नाहीत म्हणून. आता एकाएक त्या कागदावर सही आली कुठून? एक मिनिट हा, मी जरा ऑनलाईन चेक करू राहिलो. तेच मुन्ने रेंज नाही का 4G ला इथं? आहे ना. माझा देऊ का? नाही आली. शपथ. अहो सही कुठून आली? हे पाय बसा खाली. ते ऑनलाईन पाहूनच बोललो मी तुम्हाला. आता काय सगळीच घालवायची ठरवली काय तुम्ही आमची इथं? असं कसं बोल राहिले दाजी तुम्ही?
तेच ऑनलाईन चेक करू राहिलो ना मी. हे बघा सबमिशनची डेट बघा, सही कधी अपडेट केली ते बघा. कधी सबमिट केलंय ते? काल सबमिट केलंय, काल डॉक्युमेंट्स अपडेट केलेत सगळे. थोडक्यात वाचला हात शांद्या. अहो ह्यो चान्स गेला म्हणून काय झालं, बाकी कशात ना कशात सापडणच की. हा ते आहेच की. नाही पण आता सापडला ना आपला घाव शेवटचा. नाही त्या छंद्याची वाट लावली ना तर नावाचा प्रकाशराव नाही. हा अगं ये ना ये बैस. नाही नको. आपल्या मुन्याची मैत्रीण आहे, शाळेसोबतच शिकत होती. हा मी ओळखतो की. काका अरे तूच नव्हतं का सांगितलं तेव्हा माग ते. हो हो सांगितलं होतं. मैत्रीण आहे हो का? लय भारी शाळा करू लागला म्हणणे. नाही मैत्रीण. बैस ना तू. नाही नको. ऍक्च्युली मला जरा लेटच समजलं. लग्न मोडलं त्याच्याबद्दल. मी ऍक्च्युली गावी होते आणि जसं कळलं तसं लगेच मी इकडे निघून आले. पण पर्या अरे सगळं नीट चालू होतं ना, अचानक कसं लग्न मोडलं यार. म्हणजे तसं व्हायला नको होतं. अरे होऊ द्या, त्या बोराड्याच्या लफडेबाज पोरीसाठी आमच्या मुन्याचं सांत्वन करायची गरज नाही. बरं झालं ते लग्न मोडलं ते. अशा हजार हजार पोरी उभ्या करू मॅडम आम्ही. हा लय जोश आला माहिती तुम्हाला. हं? जाऊ द्या ना, जाऊ द्या. अरे असं कसं जाऊ द्या, मला सांगा ना तुम्ही, असं होतं काय त्या पोरीमध्ये? मग काळी तर काळी आणि माज कसला तर त्या पीएडीचा. अरे तू असल्या पीएडी वर अशा 1760 डिग्र्या गेला आमचा मुन्या. नाही तर काय. तुम्हाला सांगतो मॅडम, लफडी करूनच तिच्या आजोबांनी तिचे पीएचडीचं सिलेक्शन करून घेतलं असणार. नाही तर तोंडाकडे बघून वाटत तरी होतं का पीएचडी करून राहिली म्हणून. सुनील पण पेटला लगेच. सुनील भाऊ तुला लई राग आलाय माहितीये मला, पण शांत घे ना जरा. हा शांत घे. पाणी घेते का तू? पाणी नाही नको. नाही म्हटली. तुम्ही गच्चीवर जा ना, गप्पा मारा. तू पण जाय. चल. आलोच. नक्की शाळेतलीच मैत्रीण होती काही? काय वहिनी? वाटल्या नाही ते दिसू राहिलं, पण इथं अशा का ठेवल्या? ते पोराकडच्यांनी दिल्यात ना, मग आता ह्याच काय करायचं? परत करायच्या. आपल्याला नाही पटले. म्हणजे हे पाटल्या परत करायचं काय पटलं नाही बा. काऊन? काऊन म्हणजे विकून टाकू ना, झालेला खर्च वसूल करू. नाहीतरी त्यांच्या खोटारडेपणामुळेच आपलं लग्न मोडलंय. नाही नाही लीला, आपल्याला नको त्यांचे दागदागिने. नको आपल्याला. आपल्याला काय भिकेचे डोळे नाही लागले. मड्याच्या टाळूवर तो लोणी खाणार नाही बोराड्याचं कारण. आपण मग खर्चाचं कसं काय कर. हे पहा, मी अजून खंबीर आहे. अलग ध्यानात. आपल्याला त्यांच्या पाटल्या नको, त्यांचे पैसे नको. फक्त ह्या पाटल्या वापस कशा करायच्या त्याचा विचार करा सगळे. आपण पोस्टल करायचे का परत? नको, पोस्टानं बिस्टानं काय नको. ते हरवतील बिरवतील. आणि त्यांच्यापासून नाही पोहोचल्या तर बोराड्याने पाटल्या इकून पोटं भरली, पाटल्या इकून पोटं भरली असं बोलतील ते निकबाकडची. वस्तू सोन्याची आहे पण हलकट माणसाची आहे. मग करायचं काय? मी बोलू का?
बोला ना. तरी मला इतक्या वेळ वाटू राहिलं तुम्ही बोलल्या कशा नाही. बोला बोला. आपा मी जाऊन त्याच्या तोंडावर पाटल्या फेकून येते. हा नको नको, तू तर अजिबात नको माय. तू भांडण बिंडण उकरून काढशील आणि तुझ्याकडे टाइमच टाइम आहे भांडायला. आमच्याकडे कोणाकडे टाइम नाही भांडायला. कुरिअर म्हणजे थोडे पैसे खर्च होतील जास्त, पण मला तरी हाच बेस्ट ऑप्शन वाटतोय. नाही काही बरं पडणार नाही. हा ते कुरिअर फिरियरचं काही खरं नाही. कुरिअर मध्ये जर पाटल्या गहाळ झाल्या तर आपण पाटल्या लाटल्याचा आरोप करतील ते. पुन्हा कुरिअरचे पैसे भरावे लागतील. आपण का भरायचे कुरिअरचे पैसे? आपण अजिबात नाही भरणार. 5 पैसे देणार नाही मी त्यांना. अरे चुकून माकून जर घरी कधी आले ना चहा प्यायला, फुटक्या कपातला सुद्धा चहा देणार नाही. हा आप्पा मी एक काम करू का, त्यांना फोन करून सांगतो तुम्ही या आणि तुमच्या पाटल्या घेऊन जा. होय हा मी फोन करू का त्यांना? माझ्याकडे नंबर आहे त्यांचा. आहेच का नंबर अजून तुमच्याकडं? नाही 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 येणार नाहीत ते. पाटल्या घ्यायला येणार नाहीत ते. डिलीट करा. हा पांढरी पाल नुसती हलकट मेली, मुर्ता बसवला तिचा. मला काय बोलली ती लक्षात आहे का तुमच्या? हा निदान बोलू तरी नका तिच्याशी. ही नक्की तिला शिव्या देऊ राहिली ना. मी माझ्या डोक्यात सहज विचार आला. केला नंबर डिलीट. झालं समाधान? हा डिलीट करच. आणि छाया तुझं बरोबर. आता त्यांना या घरात तर येऊच द्यायचं नाही. नाही येऊ द्यायचं. फक्त प्रश्न एवढाच आहे, या पाटल्या त्या लोकांना वापस कशा करायच्या हे प्रश्न शिल्लकच आहे ना. पूर्वा खरंच चांगले आहेत. आता लग्न मोडलं म्हणून घरचे काही बाई बोलू राहिले त्यांच्याबद्दल, पण मला माहिती आहे त्यांचं बाहेर नाहीये लफडं बिफडं. हो म्हणजे मला पण माहिती आहे तसं. नाही म्हणजे मुलीकडे बघून साधारण कळतं ना की तिचं अफेअर आहे का नाहीये. पूर्वाकडे बघून नाही वाटत यार तिचं अफेअर वगैरे असेल. शक्यच नाही. हो ना. हो घरचे काय बाय बोलू राहिले त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं ना आता. हे दोन्ही घरचे एकमेकांवर दातोट खाऊ राहिलेत. पण हे सगळं का? लग्न नाही का मोडलं. दोन्ही घरच्यांना असं वाटू राहिलं की समोरच्याने आपल्याला फसवलं. पण पर्या नाही म्हणजे गैरसमज करून घेऊ नकोस, पण बाहेर सगळे काहीतरी वेगळंच सांगतायत. काय? प्रॉब्लेम आहे काहीतरी. प्रॉब्लेम तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पर्या नक्की तसा काही प्रॉब्लेम नाहीये ना? ग खरंच तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पर्या हे बघ, तू अजिबात पॅनिक नको होस. हा हे बघ, होतं असं कधी कधी काही काही जणांबरोबर, आणि इट इज ऍब्सोल्युटली ओके. मी जवळची मैत्रीण आहे तुझी, तू मला सांगू शकतोस. मी खरंच कोणालाही सांगणार नाही. आणि प्रत्येक प्रॉब्लेम वर सोल्युशन असतं. आपण मार्ग काढूया ना. मी खरंच नाहीये प्रॉब्लेम काही. माझं खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. अगं आता मला माहिती आहे तू जवळची मैत्रीण आहे, चांगली मैत्रीण आहे, मी तुझ्याशी बोलू शकतो. पण हे असं म्हणजे माझं पर्या काय? अगं तुला जे जसं वाटू राहिलं ना तसं काहीच नाहीये. अगं हा सगळा गैरसमज झालाय. तुझा जसा आता गैरसमज होऊ राहिलाय ना तसा सेम पूर्वाच्या घरच्यांचा झालाय. म्हणजे त्यांना
बोलायचं एक होतं पण झालंय भलतच सगळं. नाही मला कळत नाहीये ती ती नक्की काय बोलायला गेली होती. काय त्यांना लग्न नको होतं. त्या नव्हत्या खुश. का त्यांना त्यांचं शिक्षण महत्वाचं आहे. त्यांचं प्रेम त्यांच्या PhD वर जास्त आहे.